नमस्कार. स्वागत आहे पुन्हा तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाबा जुमदेव परमात्मा एक मार्गामध्ये नेहमी सांगत असतात की जीवनात काही वेळा असे वादळ येतात की मन थकून जातं. डोळ्यात पाणी असतं पण कोणासमोर दाखवायचं नसतं. लोकांच्या गर्दीत राहूनही मन एकटं पडतं आणि मग माणूस स्वतःलाच विचारतो, हे सगळं माझ्याच वाट्याला का? पण शांत हो, मनाला शांत ठेवायला शिक. कारण प्रत्येक काळ कायम राहत नाही. आजची वाईट वेळ उद्याचा अनुभव बनते. आजचं दुःख उद्याची ताकद बनतं. जेव्हा आयुष्य तुला खाली खेचतं तेव्हा राग करू नको. कारण नदीला सुद्धा समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वळण घ्यावी लागतात. कधी कधी आपण खूप विचार करतो, लोक काय म्हणतील, काय होईल, कसं होईल. पण लक्षात ठेव, जास्त विचार मनाला कमकुवत करतात. शांत मनच योग्य मार्ग दाखवतं. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी घडत आहे. आज जर तुझ्याकडे काही नाही तर निराश होऊ नको. कारण रिकाम्या हातांनीच माणूस मोठं स्वप्न पकडू शकतो. कधी स्वतःला कमी समजू नको. तुझ्यात अशी शक्ती आहे जी अजून तुला स्वतःलाच माहीत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, वादळ मोठी असली तरी ती कायमची राहत नाही. आकाश पुन्हा स्वच्छ होतंच आणि आयुष्य पुन्हा हसायला लागतं. म्हणून शांत राहा, स्वतःवर काम करा. वाईट वेळेला घाबरू नका. कारण काळ बदलायला वेळ लागत नाही. ज्यांनी आज तुला दुर्लक्ष केलं तेच उद्या तुझ्याकडे पाहून प्रेरणा घेतील. आणि शेवटी एवढंच सांगतो, मनात शांतता ठेवा, डोक्यात संयम ठेवा आणि पावलात विश्वास ठेवा. कारण जो माणूस कठीण काळातही स्वतःला सांभाळतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही.